तर आपल्याला स्लीव्ज कटिंग बघायची आहे। सुरुवातीला मी स्लीव्ज कटिंग दाखवणार आहे 3 इंचाची आणि दुसरी एल्बो साईज 10 इंचाची। तर स्लीव्ज कटिंगसाठी आपल्याला लेंथ उंची 3 इंच, नंतर दंडघेर 6.5, दंडघेर आहे 6.5 आणि मुंडा आहे 16, मुंडा 16 या मापाची आपण बाही कटिंग करायचे। तर 3 इंच बाहीसाठी आपल्याला 4 इंच कटिंगला घ्यायचे, म्हणजे की अस्तरची बाही असेल तुम्हाला तर 1 इंच प्लस करायचे, बिना अस्तरची बाही असेल तर तुम्हाला 2 इंच प्लस करून घ्यायचे। तर उंचीमध्ये 1 इंच प्लस केलं आपण। आता इथे टाकायचं आहे दंडघेर। आपल्याला दंडघेर आहे 6.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। दंडघेर आहे 6.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपल्याला वरून उंचीपासून खाली 3 इंचावर एक खूण करायचे, 2.25 वर करायचे इथे, आणि इथे एक रेघ ओढून घ्यायची सरळ अशी, आणि या रेघेवर आपल्याला आर होल आहे 16 निम्मे येतात 8। तर इथे या कोपऱ्यातून आपल्याला या रेघेवर 8 इंच लावायचे असे, इथे येणार आहेत आणि तिथून इथपर्यंत आपल्याला तिरकस रेघ ओढून घ्यायचे अशी, आणि या खुणेच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचे। आणि आता या तिरकस रेघेचा आपल्याला फोल्ड करायचा आहे। 8चा फोल्ड येणार आहे 4 वरती, आणि या 4 वरती जो फोल्ड केला आपण तिथे आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचंय आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने आता हा आपला बॅक साइडचा आकार झालाय मुंड्याचा। तर हा कटिंग करून घेऊयात बाही अगोदर, आणि मग पुढच्या भागाची कटिंग कशी करायची मुंड्याची ती दाखवते। तर ही बाही कटिंग करून घेऊयात अगोदर। इथे मध्यावर कट करायचंय आणि इथे मुंड्याजवळ एक कट करायचा। त्यानंतर आता आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा कट करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला हा मध्य जो आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला 1.25 इंच अशी खूण करून घ्यायची, 1.25 इंच, आणि तिथे आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा असा, आणि नंतर आपल्याला हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं, आणि जेवढं पण एक्स्ट्रा दिसतंय बाहेर एक बाजू तेवढी कट करून टाकायची। या पद्धतीने मुंडा छाटायचा पुढचा, एकदम परफेक्ट मुंडा तुमचा येणार आहे, अजिबात चुन्या येणार नाहीत। नंतर जसा आहे तसा मध्यावर मध्य लावून घ्यायचा, आणि या पद्धतीने मागच्या पुढच्या भागाची मुंड्याची कटिंग झाली। तर अशी दिसणार आहे आपली ही 3 इंचाची बाही। तर कशी झाली बघा कटिंग। आता आपण बघणार आहोत 10 इंचाची बाही। डबल फोल्ड करायचा आहे पेपरचा, आणि आपल्याला आता इथे उंची टाकून घ्यायची आहे। तर एल्बो साईजच्या बाहीसाठी आपल्याला 10 इंच उंची आहे। तर 10 मध्ये 1 इंच प्लस केला तर 11 इंच उंची होणार आहे। दुसरी खूण करायची आपल्याला 3.5 इंचावर, इथे पण 11 आणि 3.5। तू डिस्कनेक्ट कर ना तिकडून, डिस्कनेक्ट कर ना, मी मम्मीला थांबायला लावून डिस्कनेक्ट करू ब्लूटूथ। एवढं कशाला
तू कर मला एक करायचा ठीक आहे, धर. आता इथे आपल्याला माप तेच राहणार आहे जे मगाशी आपण घेतलं ते. मुंडा 16 इंच मुंडा, तर मुंड्याचे निम्मे 8, तर इथे येणार आहेत 8 इंच. लगेच इथं तिरकस रेघ ओढून घ्यायची आणि इथे दंड घेत 5.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि इथं मुंड्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि आता परत याचा अर्धा करून घ्यायचा. या तिरकस रेघेचा 8चा अर्धा येतो 4 इंच. तिथे निम्म्यावर आपल्याला अर्धा इंच वरच्या साईडला जायचंय आणि या पद्धतीने आपल्याला ही असं आखून घ्यायचंय. आता इथे रेघ ओढताना आपल्याला हे सरळ रेषेत रेघ ओढायची नाहीये. इथून मुंड्यापासून इथे अशी सरळ रेघ ओढायची नाही. तर कशी ओढायची बघा. 2 ते 2.5 इंच सरळ यायचं खाली या रेघेने. इथून खाली सरळ 2.5 इंच इथं आले आणि या 2.5 इंचाच्या इथे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचं असं. आणि मग ही तिरकस आपल्याला रेघ ओढायची अशी आणि मग ही इथून या पद्धतीने. अशा पद्धतीने ही कटिंग होणार आहे. इथे मध्ये काढून घ्यायचा आणि इथे सुद्धा सेम मेथड तीच. 1.5 इंच पाठीमागं जायचं इथून आणि असा फोल्ड करून घ्यायचा 1.5 इंचावर. आणि मग जो पण आपला एक्स्ट्रा कागद उरणार आहे बाहेर ती लाईन आपल्याला कट करायची इथून. हा आपला पुढच्या भागाचा मुंडा कट होणार आहे. किती सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग दाखवली बघा. तर या पद्धतीने आपली ही पुढच्या भागाची मुंड्याची कटिंग. इथे कट मारून ठेवायचा म्हणजे पुढच्या भागाला हा मुंडा जोडला जाणार आहे हे समजतं. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीची कटिंग करा आणि एकदम सुंदर आणि चुन्या न येणारी बाहीची कटिंग होणार आहे अशी. तर या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर एकदम परफेक्ट बाही तुमची बसणार आहे. तर चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा भरपूर म्हणजे गरजूपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि कमेंट करून सांगा ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ते. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.